तर मिनिमली ॲक्सेस सर्जरी म्हणजे काय? नमस्कार, मी डॉक्टर किशोर देवरे, कन्सल्टंट कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जन अँड मिनिमल ॲसेस सर्जन. आता सध्या मी साईबाबा हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. नुकतेच आम्ही साईबाबा हॉस्पिटलमध्ये 25 MICS कार्डियक सर्जरी पूर्ण केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने एक पेशंट अवेअरनेससाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतो. तर मिनिमली ॲक्सेस सर्जरी म्हणजे काय? तर आपण जेव्हा नेहमीचा बायपास सर्जरी किंवा ओपन हार्ट सर्जरीचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर चित्र येतं की छातीचं हाड पूर्णपणे कापायला लागतं आणि त्यानंतर पेशंटला होणाऱ्या वेदना, शिवाय पेशंटला होणारा रक्तस्राव आणि हे छातीचे हाड जुळून येण्यास लागणारा कालावधी. साधारणतः हे सर्वांमध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी जातो. मग समजा हे सगळं न करता छातीचे हाड न कापता जर आपण शस्त्रक्रिया केली तर पेशंटला होणारा रक्तस्रावही कमी होईल, पेशंटला होणाऱ्या वेदनाही कमी होतील आणि पेशंटला होणारी रिकव्हरीही फास्ट होईल. म्हणून यासाठीच आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी करतो. यामध्ये इन्व्हॅजन म्हणजे पेशंटच्या शरीरावर होणारं आक्रमण आहे. तर हे कमीत कमी कसं करायचं? तर त्यासाठी छातीचे हाड न कापता केवळ 2 रिब्सच्या मधनं किंवा छातीच्या ज्या फासळ्या आहेत याच्यामधनं आपण चेस्टमध्ये जातो आणि त्यामधनं आपण बायपास शस्त्रक्रिया किंवा वॉलची शस्त्रक्रिया करतो. यामुळे पेशंटला होणारा रक्तस्राव कमी होतो, होणाऱ्या वेदना कमी होतात आणि त्याचबरोबर छातीचे हाड कापलेलेच नसल्यामुळे ते जुळून येण्याचाही प्रश्न राहत नाही आणि त्यामुळे पेशंट केवळ 2 दिवसात चालू फिरू लागतो, तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज होऊन घरी जातो आणि केवळ एका आठवड्यातच तो त्याचे सर्व कामं पूर्ववत करू शकतो. तर आपण ही मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरीद्वारे बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, वॉल सर्जरीज, ASD, VSD असे कंजेनिटल हार्ट सर्जरी अशा सगळ्या प्रकारच्या सर्जरी साईबाबा हॉस्पिटल नाशिक येथे करत आहोत. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ही आमची इच्छा आहे.